बोर्ड एक्झाममध्ये फॅक्टरायझेशन मेथड येत असून सुद्धा मार्क्स जातात. मी लोकांचं बघितलेलं आहे. मॅक्सिमम मुलांच्या चुका कुठे होतात, जेव्हा या नंबरला स्प्लिट करतात तेव्हा ज्या दोन संख्या लिहायच्या असतात त्याच्या साईनमध्ये चूक होतात. तर आज मी तुमचे जे कॉमन मिस्टेक्स आहेत त्या सगळ्या समजून सांगेल की काय आपल्या कॉमन मिस्टेक्स होत आहेत आणि त्या कशा अवॉइड करायच्या. तर फॅक्टरायझेशन मेथड मी आज तुम्हाला शिकवणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर सगळे बेसिक्स होतील. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम मी स्टार्ट करतोय. सगळ्यात पहिले आपल्याला हे बघायचं आहे की जो दिलेला इक्वेशन आहे तो स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे की नाही. स्टँडर्ड फॉर्म आपला कसा असतो, पहिले असते एक्स स्क्वेअरची टर्म, मग असते एक्सची टर्म आणि मग असतो आपला कॉन्स्टंट नंबर. सो पहिला आपला एक्स स्क्वेअर आहे, मग एक्स आहे आणि मग त्यानंतर कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ हा ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्ममध्ये क्वेश्चन आहे. पहिली स्टेप आपली ओके आहे. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं, याचा जो कोइफिशियंट आहे तो आणि लास्ट टर्म याला फक्त मल्टिप्लाय करायचं. साईनला विसरून जा, कोणते पण साईन असू द्या, फक्त 54 इंटू 1 करायचं. सो आपला आन्सर आला 54, राईट. सो 54चे फॅक्टर्स पडायचे आहे. अशा दोन संख्या शोधायच्या ज्यांचं मल्टिप्लिकेशन 54 येईल. तर मी अशा संख्या शोधतो ज्यांचं मल्टिप्लिकेशन 54 येईल. ठीक आहे, तुम्हाला भेटल्या 18 3 त्याच्यानंतर भेटल्या 27 2 त्याच्यानंतर भेटल्या 9 6 अजूनही असेल 54 1 पण आहे. अशी यातली पेअर कामाची असते ज्याला प्लस किंवा मायनस केलं तर मधली संख्या मिळते 15. याचा अर्थ 18 आणि 3 ह्या माझे ती पेअर आहे, कारण मी याला जर मायनस केलं तर माझा आन्सर किती येणार आहे 15. सो बाकी पेअर्स माझ्या काही कामाचे नाही, याला आपण विसरून जाऊ. आता सॉल्व्ह कसं करायचं आहे, इम्पॉर्टंट पार्ट चालू झाला इथून. फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म या दोघांना आपल्याला काहीही करायचं नाहीये. सो मी एक्स स्क्वेअर पण तसाच लिहिणार, प्लस 54 पण तसाच लिहिणार, याला काही करायचं नाही. मधली संख्या नाही लिहायची आहे, त्याच्या जागी आपण ह्या दोन संख्या लिहिणार आहे. आता मेन चूक काय होते, मी तुम्हाला म्हटलं होतं साईन मध्ये चूक होते. तर साईनसाठी एक सिंपल मी सेंटेन्स सांगतोय, तो सेंटेन्स तुम्ही लिहून ठेवून द्याल वाटल्यास. जर लास्ट टर्म पॉझिटिव्ह असेल, इफ द लास्ट टर्म इज पॉझिटिव्ह, गिव्ह द साइन ऑफ मिडिल टर्म टू बोथ द नंबर्स. तर जर असं केलं तर मग दोघांना पण माझं साईन काय येईल, मायनस. मग माझं गणित चुकलं, कारण -18 -3 माझा आन्सर काय येईल -21. पण मला मधली संख्या कोणती पाहिजे आहे, -15. याचा अर्थ माझ्या संख्या कामाच्या नाही, कॉमन मिस्टेक एकदम. मग माझ्या संख्या कोणत्या कामाच्या आहे, 9 आणि 6. 9 आणि 6 ऍड केलं तरी 15 येत आहे. रूल काय म्हटला मी तुम्हाला, जर लास्ट टर्म पॉझिटिव्ह असेल तर दोन्ही संख्यांना मिडिल टर्मचं साईन द्यायचं आहे. मग दोन्ही झाले मायनस, तर आपला आन्सर काय येईल, साहजिकच -15 येईल. याचा अर्थ मला कोणत्या संख्या लिहायच्या आहे, -9 आणि -6 लिहायच्या आहे. तर ही संख्या मी नाही लिहिणार, त्याच्या जागी लिहिणार -9 -6. आता त्या दोन मध्ये मी कोणती पण संख्या पहिले आणि कोणती पण नंतर लिहू शकतो. सो मी पहिले लिहितो आहे -9x, नंतर लिहितो आहे -6x. आता याला आपण सॉल्व्ह करू. पुढचा पार्ट एकदम सिंपल आहे ना. मेन 90% मुलांच्या चुका या स्टेपमध्येच होतात. ठीक आहे, आता पुढे काय करायचं आहे, पहिल्या दोन संख्यात काय कॉमन निघेल, कॉमन काढायचं आहे. सो x इंटू एक्स -9 इंटू एक्स. इथे परत कॉमन मिस्टेक, ह्या दोन संख्या कोणत्या टेबलमध्ये येतात ते कॉमन काढायचं आहे. बरेच वेळा मुलं 2 कॉमन काढतात किंवा 3 कॉमन काढतात, तिथेच गणित चुकून जातं. या दोन संख्या कोणत्या कोणत्या टेबलमध्ये येतात, 6 आणि 54. 2च्या येतात, 3च्या येतात, 6च्या पण येतात. सो मोठाच टेबल यूज करायचा आहे, मोठाच नंबर कॉमन काढायचा आहे, नाही तर गणित चुकलं तुमचं. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला याला काय लिहायला पाहिजे, 6 1 जा 6 आणि याला लिहायला पाहिजे 6 9 जा 54. 6चाच टेबल वापरावा लागेल. मग आता पहिल्या दोन मध्ये सेम काय दिसतंय आपल्याला, दोन्हीकडे एक्स आहे. सो एक्स मी कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय उरतोय, x -9. परत एक कॉमन मिस्टेक सांगणार मी, पहा शेवटच्या दोन मध्ये काय सेम आहे बरं, 6 आहे. कॉमन मिस्टेक, 6 लिहितात, साईनच द्यायला विसरून जातो आपण, की साईन पण द्यायचं आहे त्याला, फक्त 6 लिहितो. तुमच्यापैकी किती लोक अशी चूक करतात. सो हा मायनस होता, इथे मायनस द्यायचा आहे. परत पुढची चूक, काय उरलं ब्रॅकेटमध्ये, x +9. इथे लिहितात x +9. झाली पुढची चूक तुमची. इथे परत काय चुकलं, सिंपल, तुम्ही जेव्हा मायनस कॉमन काढलं होतं तर तुम्हाला आतलं साईन चेंज करावं लागेल आहे.
मग हा प्लस होता तर मायनस करावा लागला, मायनस असेल तर प्लस करावा लागेल. पण एवढं लक्षात नाही राहत बरेच. मग मी सिंपल काय सांगतो सगळ्यांना, काय करायचं आहे, जे साईन या ब्रॅकेटमध्ये आहे ते साईन या ब्रॅकेटमध्ये देऊन टाकायचं. इथे काय आहे, मायनस आहे, इथे मायनस देऊन टाका, ऑटोमॅटिक चेंज होऊन जाईल तुमचे साईन. ठीक आहे. सो इथे मी साईन देतोय मायनसचं. का बरं मायनसचं दिलं मी तुम्हाला सांगितलं, आपण मायनस का देतोय म्हणून. कारण आपण मायनस कॉमन काढलेला आहे. जेव्हा आपण मायनस कॉमन काढू आतलं साईन चेंज करू, पण हे आपण विसरून जाऊ. म्हणून सिंपल फंडा लक्षात घ्या की या ब्रॅकेटमध्ये जे साईन आहे ते साईन या ब्रॅकेटमध्ये देऊन टाका. आता जर तुमचे हे दोन ब्रॅकेट सेम आले आहे तर समजा की तुमचा 99% क्वेश्चन करेक्ट आहे. आता फक्त 2 स्टेप उरल्या. मग आता काय करायचं आहे, हे जर दोन ब्रॅकेट तुमचे सेम आले आहे तर त्याला एकदा लिहायचं, म्हणजे तो ब्रॅकेट आपण कॉमन काढला आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ज्या संख्या उरल्या होत्या बाहेर त्या लिहायच्या. काय उरल्या होत्या, x - 6. आता दोन ब्रॅकेट्सच्या मध्ये मल्टिप्लिकेशनच आहे, त्यामुळे पहिला ब्रॅकेट हा असेल किंवा हा असेल काय फरक पडतो. आणि यांचं मल्टिप्लिकेशन जर 0 आहे तर याचा अर्थ काय, एक तर या ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 असली पाहिजे, नाही तर याची व्हॅल्यू असली पाहिजे 0, अदरवाईज मल्टिप्लिकेशन 0 कसं येईल. राईट. म्हणजे आपली एक्सची व्हॅल्यू आली 9 किंवा एक्सची व्हॅल्यू आली 6. सो याला आपण म्हणतो रूट्स ऑफ द इक्वेशन किंवा सोल्युशन ऑफ द इक्वेशन, किंवा याला झिरो ऑफ द इक्वेशन सुद्धा म्हणतात. म्हणजे काय, ह्या व्हॅल्यूज कोणत्या व्हॅल्यू आल्या, x = 9 आणि x = 6. ह्या व्हॅल्यू जर आपण या इक्वेशनमध्ये पुट केल्या तर या इक्वेशनची व्हॅल्यू 0 येईल. LHS = RHS येईल. म्हणून या व्हॅल्यूजला आपण झिरोज ऑफ द इक्वेशन सुद्धा म्हणतो. ठीक आहे. सो एक मी क्वेश्चन तुम्हाला तो सांगितला इम्पॉर्टंट फार, ज्याच्यात लास्ट संख्या प्लस होती. रूल काय सांगितला साईन न चुकण्यासाठी, इफ द लास्ट टर्म इज पॉझिटिव्ह गिव्ह द साइन ऑफ मिडिल टर्म टू बोथ द नंबर्स. खतम. ठीक आहे. कधी साईन नाही चुकणार आयुष्यात. तो रूल तुम्ही लिहून ठेवून द्याल. चल सेकंड क्वेश्चन. आता बरेच वेळा असं वाटतं की यार हा तर क्वाड्रॅटिकच नाही आहे, सॉल्व्ह कसा करायचा लक्षात नाही आहे. सिंपल आहे. आता जरी हा क्वाड्रॅटिक दिसत नसेल तरी एक नेहमी आयुष्यभरसाठी लक्षात ठेवा की एक्स हा कधी पण डिनॉमिनेटरमध्ये नाही पाहिजे, व्हेरिएबल. मग तो काढून टाकायचा आहे. काय करू शकतो आपण, दोन मेथडनी करू शकतो. एक तर काय करा, सिंपल पूर्ण इक्वेशनला एक्सनी मल्टिप्लाय करून टाका. सो मी मल्टिप्लाय करतो आहे पूर्ण इक्वेशनला, मल्टिप्लाय बाय एक्स. प्रत्येक संख्येला करायचं. याला इंटू एक्स केलं -2/x होता, याला इंटू एक्स केलं 1 होता, याला इंटू एक्स केलं. काय फायदा झाला, एक्स कटला. इथे काय आला 6x² - 2 = 1x. आता आपला स्टँडर्ड फॉर्म काय असतो बरं, स्टँडर्ड फॉर्म आपला असतो ax² + bx + c = 0. म्हणजे पहिले आपल्याला x² पाहिजे, मग x पाहिजे, मग कॉन्स्टंट = 0 पाहिजे आहे. म्हणजे ही एक्सची टर्म मला इथे आणायला लागणार. सो मी इथे आला लिहिलं 6x² हा -2 असाच ठेवायचा, हा +1x हा इकडे होऊन झाला -1x. 1 लिहा नाही तर नका लिहू. ठीक आहे. आता हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. आता याला आपण सॉल्व्ह करू. काय करायचं असतं, फर्स्ट आणि लास्ट टर्मला मल्टिप्लाय करायचं. साईनला विसरून जा, फक्त नंबरला मल्टिप्लाय करा. 6 × 2 6 2 12 मल्टिप्लिकेशन येणाऱ्या संख्या शोधायच्या. सो 4 3 12 मध्येच आपला आन्सर येत आहे, कारण 4 - 3 केलं तर मला बरोबर मधली संख्या बनते आहे. प्लस किंवा मायनस करून मधली संख्या बनली पाहिजे. बस सिंपल. मग आता कसं सॉल्व्ह करायचं, फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म याला काहीच करायचं नाही. जे साईन आहे झेरॉक्स मारायचं खाली. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पार्ट इथेच चुकता, मेन 90% मुलं इथेच चूक करतात आहे. काय करायचं आता, ही संख्या नाही लिहायची आहे, त्याच्या आधी या दोन संख्या लिहायच्या. चुकतं कुठे, साईन मध्ये चुकतं. यार साईन कोणतं द्यायचं, लास्ट टर्म मायनस असेल तर काय करायचं. मग अशी लास्ट टर्म प्लस होती, लास्ट टर्म मायनस असेल तर फक्त मोठ्या संख्येला मिडिल टर्मचं साईन द्या. सो फक्त मोठ्या संख्येला मिडिल टर्मचं साईन दिलं म्हणजे आपला आन्सर बरोबर काय येईल पहा, -1 जी आपली संख्या आहे. सिंपल. -4 पहिले लिहा नाही तर +3 पहिले लिहा, फरक पडत नाही. ठीक आहे. सो मी लिहिला -4x + 3x. याची व्हॅल्यू तर तेवढीच राहणार -1. ठीक आहे.
मेन पार्ट आपला क्वेश्चनचा झाला. इथे चूक होतात. ठीक आहे. सो नेक्स्ट पार्ट आता काय करायचं आहे, पुढचा पार्ट सोपा आहे. आता आपल्याला कॉमन काढायचा आहे. पहिल्या 2 मध्ये कॉमन काढू. या 2 संख्या 2च्या टेबलमध्ये येतात. सो मी याला सॉल्व्ह करताना काय केलं असतं, 2 3 जा 6 इंटू एक्स इंटू एक्स. 4ला मी लिहिलं 2 2 जा 4 सोबत एक्स 3. आता ह्या 2 संख्या इथे गडबड आहे. ह्या 2 संख्या तर एका टेबलमध्ये येतच नाही. काय करायचं आता, अशा वेळेस मल्टिप्लाय बाय 1 करायचं, लक्षात ठेवा. सो याला मी केलं 3 1 जा 3 सोबत एक्स. याला केलं 2 1 जा 2 0. पहिली संख्या दुसरी संख्या 2 मध्ये सेम काय आहे, 2x सेम आहे. सो 2x मी कॉमन काढील तर ब्रॅकेटमध्ये काय राहतोय, 3x राहतोय, -2 राहतोय. सो उरला 3x - 2. सो 3x - 2. पुढच्या 2 मध्ये काही सेम नव्हता म्हणून आपण त्याला इंटू 1 केलं होतं. कॉमन मिस्टेक. परत मी सांगितलं मगाशी, असं लिहितो आपण, हे साईनच द्यायला विसरतो. लिहायचं आहे साईन. काय उरलं ब्रॅकेटमध्ये, 3x - 2. हे जर ब्रॅकेट सेम आले आहे तर तुमचा क्वेश्चन करेक्ट आहे इथपर्यंत. आता फक्त काय करायचं आहे, दोन्ही ब्रॅकेट सेम आहे, त्याला एकदा लिहिलं, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये बाहेरच्या उरलेल्या संख्या लिहायच्या. 2x + 1 खतम. थोडंसंच राहिलं. आता काय करायचं, कारण ह्या 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. याचा अर्थ एक तर पहिला ब्रॅकेट 0 असला पाहिजे, नाही तर दुसरा ब्रॅकेट 0 असला पाहिजे. याच्यावरून 3x ची व्हॅल्यू काय झाली, -2 झाला +2. आणि x ची व्हॅल्यू काय झाली, मल्टिप्लायचा 3 झाला डिवाइड. सेम. +1 इकडे झाला -1 आणि मल्टिप्लायचा 2 इकडे झाला डिवाइड. हे मिळालं आपलं एक्सचा आन्सर. सोल्युशन. फायनल आन्सर हायलाइट करायला विसरायचं नाही. सो मेन चुका काय होतात मी तुम्हाला सांगितल्या. 2 रूल जे सांगितले मी परत एकदा रिपीट करतो आहे, की जर क्वेश्चन मध्ये लास्ट टर्म पॉझिटिव्ह असेल तर काय करायचं आहे, आपण ज्या 2 संख्या शोधल्या आहेत दोघांना पण मिडिल टर्मचं साईन द्यायचं आहे. आणि जर लास्ट टर्म ही निगेटिव्ह असेल, इफ द लास्ट टर्म इज निगेटिव्ह, then give the sign of middle term to bigger number only. ओके. हे 2 रूल जर तुम्ही लक्षात ठेवले आणि यूज केले तर जे आपल्या चुका होतात आहे 99% मुलांच्या इथेच चुका होतात, त्या चुका तुमच्या होणार नाही. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत पण शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.